काय सांगाल शांतीनगर डोंगरीचं जे SRA जनकल्याण आहे त्याच्यामध्ये 2-3 दिवसांपूर्वी आग लागल्याची घटना समोर आली. त्याच्यामध्ये एकाचा मृत्यूसुद्धा झाला होता. पूर्ण भ्रष्टाचाराचं असं आपल्याला असं वाटतं? बघा, असं आहे की शांतीनगर जनकल्याण मध्ये एन रोज डेव्हलपर म्हणून एक डेव्हलपर आहेत ज्यांनी हे पूर्ण प्रकल्प बांधले आहे. प्रमाणावर याचा भ्रष्टाचार झालेला आहे, ज्याच्यामध्ये FSIचा दुरुपयोग झाला आहे, त्याचा आर्थिक लूट लोकांनी केलेली आहे आणि बिल्डरने जेवढे भ्रष्ट काम केले त्याच्यामध्ये फेडरेशनच्या माणसांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे हे काम झालेलं आहे. आणि ह्याची चौकशी सखोल करण्यासाठी ह्या अगोदरच मला माहीत होता की ह्याच्या बिल्डिंगच्या ज्या इमारत क्रमांक 3 आणि 4 आहे त्याचा OC नव्हता तरीसुद्धा बिल्डरने अलॉटमेंट केलं आणि अलॉटमेंट केल्यानंतर लोकांना ह्याच दृष्टीने सामोरे जावं लागलं, म्हणून ही घटना घडली. आणि लोकांकडे वाचण्यासाठी काही तिथे साहित्य नव्हता, म्हणून हे मोठी घटना घडलेली आहे. आणि मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ह्याबद्दल मी तक्रार पहिल्यापासूनच केलेला आहे, SRA मध्ये केलेला होता आणि इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये EOW डिपार्टमेंटला सुद्धा मी तक्रार केली होती की हे सखोल चौकशी याची करण्यात यावी, परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने याची चौकशी केली नाही, म्हणून आज लोकांचा जीव जायला लागलेला आहे. पूर्ण म्हणजे आपल्याला असं माहिती कुठून अजूनपर्यंत अपडेट काय आहे, म्हणजे तिथे अजून किती जण गंभीर जखमी आहे, कितींचा मृत्यू पावला आणि याला नेमकं जबाबदार कोण आहे? बघा, शासन आणि प्रशासन दोघेही ह्याच्यामध्ये जबाबदार आहे, कारण की हे पहिली गोष्ट नाही. ह्याचा अगोदरसुद्धा आग लागली होती आणि त्या पलीकडे सुद्धा एकदा बघितलं की त्याचा भिंत खाली पडून एक लोकांचा मृत्यू झाली होती, तरीसुद्धा बिल्डरनी पैसे देऊन मॅनेजमेंट करून आपल्या घेता, लोकांना मॅनेज करून घेता. आणि फेडरेशनचे लोक आणि स्थानिक लोक ज्यांना ह्या मुद्द्यावर आवाज उठवला पाहिजे, पण त्यांनी स्वार्थ आपल्या साधण्यासाठी हे सगळे बाजूला केलं, म्हणून ही आज प्रकरणं वाढत चाललेली आहे आणि लोकांचा जीव जात आहे.